शिक्षकांनो तुम्ही चॅट जीपीटी वापरता. पण खरंच त्याची पूर्ण ताकद वापरता का? दरवेळी नवीन चॅट, पुन्हा तीच माहिती, पुन्हा तेच प्रॉम्प्ट, पण लेसन प्लॅन वेगळं, क्वेश्चन पेपर वेगळे, पी-पी-टी वेगळी. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की आता चॅट जीपीटीमध्ये तुम्ही एका विषयासाठी एक स्वतंत्र डिजिटल वर्कप्लेस तयार करू शकतात. हो, चॅट जीपीटीच्या या फीचरमुळे तुमचं सर्व शैक्षणिक काम एका ठिकाणी व्यवस्थित, सातत्यपूर्ण आणि प्रोफेशनल पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चॅट जीपीटीचे न्यू प्रोजेक्ट हे फीचर जे प्रत्येक शिक्षकासाठी गेम चेंजर ठरू शकते. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी महेंद्र पाटील आणि सुरू करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला. आता हे प्रोजेक्ट फीचर कसं काम करतं ते आपण समजून घेणार आहोत. उदाहरण दाखल मी 1-2 उदाहरण मी घेणार आहे, पण तुमच्या कल्पनेला मर्यादा नाहीये. तुम्ही तुमच्या मनातलं तुम्हाला जे आवश्यक आहे ते काम तुम्ही या पद्धतीने करू शकतात आणि तुमचा बराच वेळ तुम्ही वाचवू शकतात. आता कोणतंही एआय टूल म्हटलं की त्याला प्रॉम्प्ट हा द्यावाच लागतो. ही फार बेसिक गोष्ट आहे. कोणतंही टूल वापरायचं आहे, प्रॉम्प्ट द्यावा लागतो. तसंच आपण या फीचरसाठी प्रॉम्प्ट लिहिणार आहोत. आता आपला वेळ वाचावा म्हणून काही प्रॉम्प्ट मी स्वतः इथे लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर मी ते प्रॉम्प्ट ओपन करतोय. ते प्रॉम्प्ट तुम्हालाही दिसतील. आता पहिलं आपण घेऊया अहवाल लेखन. आपल्याला अहवाल लेखन करावं लागतं. ठीक आहे. तर ज्यावेळेस मला अहवालसाठी मला एखादी प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर मी ChatGPTला मी काय सांगणार आहे, मी एक शिक्षक आहे. मला शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे अहवाल लेखन करावे लागते. हे अहवाल करण्यासाठी मला ChatGPTचे प्रोजेक्ट हे फीचर्स वापरायचे आहे. त्यासाठी मला इन्स्ट्रक्शन लिहून दे. आता इन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः देखील लिहू शकतात किंवा तुम्हाला अडचणी येत लिहिताना, तुम्ही तेच इन्स्ट्रक्शन ChatGPTकडनं लिहून घेऊ शकतात. लक्षात घ्या, प्रॉम्प्ट आणि इन्स्ट्रक्शन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. ठीक आहे. तर हा जो प्रॉम्प्ट आहे, हा मी ChatGPTला देणार आहे आणि त्याच्या साहाय्याने इन्स्ट्रक्शन लिहून घेणार आहे. तर मी कॉपी करतोय. कॉपी, ChatGPT, न्यू चॅटवर क्लिक करतोय आणि इथे मी याला पेस्ट करतोय. ठीक आहे आणि गो. खूप छान. तुम्ही शिक्षक म्हणून ChatGPTचा उपयोग अहवाल लेखनासाठी करणार आहात. ही उत्तम कल्पना आहे. खाली तुम्ही ChatGPT प्रोजेक्टमध्ये टाकण्यासाठी योग्य, स्पष्ट आणि व्यावसायिक सूचना देत आहे. हे तुम्ही थेट कॉपी पेस्ट करून वापरू शकतात. प्रोजेक्ट इन्स्ट्रक्शन अहवाल लेखनासाठी सूचना. मी एक शाळेतील शिक्षक आहे. मला शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उदाहरणार्थ वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, पालक सभा इत्यादींचे औपचारिक अहवाल लेखन करायचे आहे. अहवाल नेहमी खालील पद्धतीने तयार करावा. हे एकाच वेळी तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. शीर्षक, दिनांक, स्थळ, उपस्थिती, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचा उद्देश, कार्यक्रमाचे संक्षिप्त वर्णन, क्रमवार माहिती, विद्यार्थ्यांचा सहभाग, विशेष ठळक बाबी, आभार प्रदर्शन, निष्कर्ष. भाषा शुद्ध, सोपी, औपचारिक आणि मराठी व्याकरणानुसार असावी. अहवाल 250 ते 400 शब्दांमध्ये असावा. गरजेनुसार बदल याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहे. भाषेत अतिशयोक्ती टाळावी आणि वस्तुनिष्ठ माहितीवर भर द्यावा. आवश्यक असल्यास शेवटी अहवालकर्ता म्हणून माझे नाव लिहावे. जर मी फक्त कार्यक्रमाचे मुद्दे दिले, तर त्या मुद्द्यावर आधारित संपूर्ण सुसंगत व्यावसायिक अहवाल तयार करावा. ठीक आहे. ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता तो म्हणतोय, की अतिरिक्त सूचना तुम्ही ह्या देऊ शकतात. शासकीय व अर्धशासकीय शाळेसाठी योग्य शब्दप्रयोग वापरावेत. परिच्छेद रचना स्पष्ट करावी. आवश्यक असल्यास उपशीर्षके द्यावीत. आता हे आहे. पुढे त्याने लिहून दिलंय, जर तुम्हाला हवे असेल तर मी तुमच्यासाठी प्राथमिक शाळेसाठी हे अजून पुन्हा तो आपल्याला डिटेलमध्ये देऊ शकतो. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, ही मी इन्स्ट्रक्शन कॉपी करतोय. सूचनेपासून याला मी कॉपी करतोय. कॉपी. इथे न्यू प्रोजेक्ट म्हणून ऑप्शन आहे, याच्यावर मी क्लिक करतोय. याला मी नाव देतोय अहवाल किंवा रिपोर्ट आणि क्रिएट प्रोजेक्टवर मी क्लिक करतोय.
रिपोर्ट नावाने इथे आपलं हे प्रोजेक्ट तयार झालेलं आहे. पण याला अजून आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायच्या बाकी आहेत. तर इन्स्ट्रक्शन कुठून देणार? इथे 3 डॉट आहे. हेच काम तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात. सेटिंगमध्ये जायचं आहे. प्रोजेक्ट सेटिंग, रिपोर्ट नेम तुम्हाला चेंज करायचा आहे. प्रोजेक्टचं नाव जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकतात. आणि इथे आहे इन्स्ट्रक्शन. ज्या इन्स्ट्रक्शन आपण कॉपी केल्या होत्या त्या इथे पेस्ट करायच्या आहेत. सेव्ह. इथे या आपल्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या सेव्ह झालेल्या आहेत. पण आता प्रत्येक वेळी आपण त्याला काय माहिती द्यायची हे हे तर आपल्याला माहितीच नाहीये. पुन्हा आपण चॅटवर जाऊया. न्यू चॅट आणि रिपोर्ट साठी काय सूचना द्यावी? रिपोर्टसाठी काय सूचना द्यावी? खालील सोप्याने सूचना देतो जो शाळेचा रिपोर्ट तयार करताना या पॉइंट्स उपयोगी पडतील. ठीक आहे. आता प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायचं आहे? रिपोर्टबद्दल कशाबद्दल आहे ते स्पष्ट लिहावे. दिनांक, ठिकाण लिहायचं आहे. कुठे झाली ते नमूद करून द्यायचं आहे. उद्देश लिहायचा आहे. मुख्य माहिती द्या. कोण उपस्थित होते? कार्यक्रम, काय कार्यक्रम झाले, स्पर्धा झाल्या जे असेल ते. प्रमुख पाहुणे असल्यास महत्त्वाचे मुद्दे क्रमाने मांडावेत. सुरुवात मधला भाग स्पष्ट ठेवावा. आणि हे जर सर्व आपण त्याला दिलं तर आपल्याला तो रिपोर्ट आपल्याला तो लिहून देईल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण करू शकतो. प्रत्येक वेळी फक्त एवढीच माहिती द्यायची आणि तो जवळ-जवळ 250 ते 400 शब्दांमध्ये तो रिपोर्ट आपल्याला लिहून देणार आहे. आता हीच क्रिया आपण पुन्हा वेगळ्या विषय घेऊन आपण करणार आहोत. पुन्हा मी एक प्रॉम्प्ट लिहून ठेवलेला आहे. खास करून तुम्ही आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकतात. अ, विज्ञानाचं घेऊया आपण. मी 7वीत शिकणारा एक विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे माध्यम सेमी इंग्लिश आहे. मला विज्ञानातील कन्सेप्ट शिकण्यासाठी ChatGPTचे प्रोजेक्ट फीचर वापरायचे आहे. त्यासाठी मला इन्स्ट्रक्शन लिहून दे. हेच मी टाकतोय ChatGPTला. कॉपी, ChatGPT, न्यू चॅट, पेस्ट. खूप छान. तू 7वीत आहेस आणि विज्ञानचे कन्सेप्ट स्पष्ट समजून घेण्यासाठी ChatGPTचे प्रोजेक्ट फीचर वापरायचे ठरवले आहेस. हे खूप चांगले आहे. खाली तुला कॉपी पेस्ट करता येईल अशी सोपी, स्पष्ट आणि इन्स्ट्रक्शन सूचना देत आहे. बघा आता काय होईल? प्रोजेक्ट टायटल 7वी कन्सेप्ट. ओके. इन्स्ट्रक्शन हे तंतोतंत कॉपी करून टाकू शकतोस. मी 7वीत शिकणारा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे माध्यम सेमी इंग्लिश आहे. मला विज्ञानातील कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेत समजावून सांग. सूचना: आधी कन्सेप्ट सोप्या मराठीत समजावून सांग. महत्त्वाचे शब्द इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेत लिही. कठीण शब्दांचा अर्थ वेगळा समजव. दैनंदिन जीवनातील उदाहरणे दे. आवश्यक असल्यास छोटा तक्ता किंवा पॉइंट्स वापर. शेवटी 5 सरावाचे प्रश्न दे. 2 सोपे, 2 मध्यम, 1 थोडा अवघड. उत्तर लगेच देऊ नकोस. आधी मला प्रयत्न करू दे. माझे उत्तर तपासून चूक कुठे आहे ते समजावून सांग. आवश्यक असल्यास छोटा आकृती, डायग्राम वर्णन करून समजाव. अभ्यासासाठी छोटासा सारांश दे. जर जास्त मदत हवी असेल तर हे पण आपण मला स्टेप बाय स्टेप समजव. गरज पडल्यास माझ्याकडून प्रश्न घे. हे मला स्टेप बाय स्टेपचं मला आवडतं आहे. तर ही इन्स्ट्रक्शन मी कॉपी करतोय आणि इथे मी ती पेस्ट करून देतोय. ठीक आहे. पहिले या ज्या सूचना आहेत, कॉपी, कॉपी, न्यू प्रोजेक्ट टाकतोय सायन्स नाव, क्रिएट प्रोजेक्ट, प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. सेटिंग, सेव्ह. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत ह्या आपण केव्हाही एडिट करू शकतो. कशा एडिट करायच्या तेही मी तुम्हाला सांगेल. हां. मला ही एक इन्स्ट्रक्शन
स्टेप बाय स्टेप समजावू. कॉपी, सायन्स, प्रोजेक्ट सेटिंग, इथे आलो, सेव्ह, सेव्ह झालेला आहे. हां, पुढे जर तू टॉपिक लिहिलास न्यूट्रिशन अँड इन प्लांट्स, तर चॅट जीपीटी तुला प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य, सराव प्रश्न सगळं व्यवस्थित शिकवेल. ठीक आहे. तर आता हेच मी कॉपी करतोय. कॉपी. मी जातोय सायन्स या प्रोजेक्टमध्ये. फक्त आता मला कन्सेप्ट लिहायची आहे बस. ही कन्सेप्ट मी कॉपी पेस्ट केलेली आहे आणि गो. वनस्पतींमधील पोषण. हा धडा अगदी सोप्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजून घेऊया. आधी समजून घेऊया न्यूट्रिशन म्हणजे काय. सर्व माहिती त्याने आपल्याला दिलेली आहे आणि त्याला माहिती की आपण सेमीमध्ये आहोत म्हणून तो आपल्याला आवश्यक तिथे शब्दार्थ पण देतोय. अतिशय सोप्या पद्धतीने चॅट जीपीटी इथे आपल्याला सांगत आहे. थोडक्यात काय, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी चॅट जीपीटीचे हे फीचर अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हे चॅट जीपीटीचं फीचर तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही चॅट जीपीटीच्या या फीचरचा वापर कशासाठी करणार आहात ते कमेंट्स करून नक्की सांगा. कारण की आपल्यामधील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ती पण कल्पना येईल जी तुम्ही वापरत आहात. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.